माझी जिव्हा अखंड तुझं भजन करतो मी. मला नामाची नोकरी करायची आहे. देव म्हणतात नोकरी जर करायची असली तर आधी इंटरव्ह्यू मुलाखत घेतल्या जाते. तुकोबारा म्हणतात देवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा. देवा माझी मुलाखत घेऊ मला काही विचारू नको. पण देव म्हणतात तशी नोकरी लागत नसते. तुकोबारांना राग आला. तुकोबारा म्हणतात विठोबा विचार तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचारणारा पंढरीनाथ आहे आणि उत्तर देणारे तुकोबार आहे. आपल्यासारखं पानसट काम नाही. आमच्या इतर मुंबईत कीर्तन होतं सावरोलीमध्ये नाही तिथं तिकडे नवरदेवाला हळद लावतात कीर्तन ठेवतात. हळदीचं कीर्तन म्हणतात त्याला. तुमच्याकडे काय लावतात नवरदेवाला? हुक्का हळदच ना. मग सारखं कोणती हळद लावता नाही साहेब? आंबी हळद उगवून लावतात ते नाही. ते उगवून कधी लावतात? मग ते लग्न झाल्यावर. आंबी हळद इकडे नाही वाटते. एक हळद असते मार खाल्ल्यावर लावतात. हळद असते लग्नात हळदच लावतात ना. आमचं हळदीचे कीर्तन नवरदेव कीर्तनाचा लावला. म्हणजे बाबा थांबा. मी थांबलो. कीर्तन कशाचं आहे? म्हटलं हळदीचं. हळद सांगा. मी त्याला म्हटलं आम्हाला माहित नाही. कीर्तन नका करू. कीर्तन होणार नाही पाकिट देणार नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाकावं? काही महाराज लोक आहेत महाराज फुकट फिरणारे. आपल्या चांगली गोष्ट आहे. पण आपलं जमीन गाव फुकट फिरून आणि आमची गाडी व्हायला नसते. 10 किलोमीटर 10 वर्षापासून चालू. खरं सांगा फुकट कसं फिरावं? दिवसाले 10 तर टोल नाके लागतात साहेब आम्हाला. काही ते महाराज लोक आमचेच वैद्य दुसरे नाही. कीर्तनाची लक्षणं घेऊ नये. पंप द्या. समजा पेट्रोल पंपावर आम्ही गेलो डिझेल टाके त्यानं पैसे मागितले. समजा सागर वैभव महाराज तुम्हाला म्हटलं द्या पैसेच नाही. मग वाजून दाखवता का धिंदा गदा चिंदा गदा जमीन बिना पैशाचं जमत. एवढ्या लांब तुकोबारांचे पैसे घेतलेले. तुकोबारा तुमच्या गावात आले नाही. जिथं रात्र झाली तिथं कीर्तन केलं. विठ्ठल तू नवरदेव म्हणे कीर्तन नका करू. पहिले उत्तर द्या नवरदेवाला हळद का लावतात? मी त्याला उत्तर दिलं. म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसतो म्हणून हळद लावतात. बरोबर आहे ना? हसायला लागले. हे खोटं आहे बरं. गोरा गोंटा नवरदेव असला गोरा गोंटा त्याला जर हळद लावली तर तो सुंदर दिसतो. कोणता? आणि काळ्याला हळद लावा कांबळा दिसतो. असं आहे. हळद कोणाला नाही शोभत आहे. मग तो म्हणे महाराज हे बरोबर नाही. दुसरं उत्तर द्या. मग मी त्याला दुसरं उत्तर द्या. म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बकरी कापतात. तुमच्याकडे कापतात ना? मग ते लोक असं बकऱ्या आणता बरोबर कापत नाही. ते घरी आणतात त्याची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात. तुमच्याकडे काय? 2 या बाजूनं 2 त्या बाजूनं आणि 1 छापा. त्याला कुंकाचे पिळे लावतात आणि तो बोकड गावातून फिरवून देवी जवळ नेतात. बरोबर आहे? मग तो नवरदेव म्हणजे आपलं कसं? मी त्याने सांगितलं. म्हटलं जसं बोकडाचं तसंच माणसाचं. खोटं नाही आहे. पुरुष मंडळ तुम्ही लक्षात घ्या. तुमचं काय झालं तुमचं काय होणार राहिलेले. ह्या बाया आपल्याला गल्लीत आणतात. आपली आंघोळ घालतात ना. हळदीचे बाबाजी छापे मारतात. कुंकाचे पिळे लावतात. डीजे लावून बोकड गावात फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकड देवी जवळ नेतात. आणि त्या देवीला सांगतात अंबाबाई आजपासून हा बोकड आईचा नाही बापाचा नाही
बहिणीचा नाही, भावाचा नाही. जेवढी तू चावी फिरवशील हा बोकड तेवढाच करते म्या. तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार, मी उत्तर देतो. देवानं तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबा तुमची जिव्हा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या देवा उत्तर द्यायला लक्ष नाही खात. विठोबा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाचं नाव नाही घेणार. पुरावा एक गाऊ आम्ही अनेकाचे काम, दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक याचा दुसरा अर्थ पहा. शब्द तेच असतात, फक्त बोलण्याची पद्धत बदलली की अर्थ बदलला. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे, ठीक आहे शब्द या या स्वर बदलता, अर्थ बदलतो. राम राम राम. काय गाव आहे, काय गाव आहे. तसं अभंग येतच, पण बोलण्याच्या पद्धती बदलल्या, भाव बदलतो. पहिला अर्थ काय लागेवा, तुला सोडून दुसऱ्या कोणाचं नाव नाही घेत. एकच दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा मला जर कोण्या गोष्टीची काही कमी पडली तर तुला सोडून मागणार. मालकाला सोडून दुसऱ्याला मागते ते बाई बेबीच आहे. तुकोबाराय म्हणतात देवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमा
आम्हा नारायण पैसा करू विठोबा तुझे दास्य करू आणि का मागू खावया हे ग झाले जिने माझे दुसरे नाही मागणार बोल तिसरा अर्थ तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे किती अर्थ निघतात हा? आपलं आयुष्य वाळून टाकलं तरी कमी आहे एका एका अक्षरावर आपल्या कवित्वात साधूच्या कवित्वात फरक ह्या बाया भजन करतात एकादशी तुम्ही ऐकली की काय माहिती तर आम्ही दिंड्या चालवतो आमच्या दिंडीत बाया असतात म्हणतात ना बाया गाणे कोण बुद्धी देते तुम्हाला काय अरे अरे विठोबा तुझ्या तो माझं मन तुला मोबाईल लावते तुला फोन तुझी आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते देवा जाई तुझे देव माझा नंबर कमी शेव कोण दिले नंबर तुम्हाला विठोबाचे काही म्हणतात 65 गाणे आहे आमचं गाव शेगावच्या जवळ आहे 40 किलोमीटर गजानन बाबा समर्थ सद्गुरू गजानन महाराज हो आमच्या गावातून दिंड्या जातात आमच्या दारातून जुन्या बाया मस्त गाणे म्हणत शेगावच्या साजना याव्या मुच्या भजना एवढा निरूप जाना गजानन बाबाला मस्त आता एक बाई परवाच्या दिवशी अशी पावली करेन गाणं काय म्हणे गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा असं काही काही म्हणू नये आहे अभंग म्हणा गवळणी म्हणा मनाला समाधान वाटलं पाहिजे श्रीराम जयराम भजन करा साधूचे शब्द आमच्या दिंडीत एकदा देवळ्याची बायको आहे देवळा समजते ना भाग्यवान आहे बापू देवळ्याची बायको दिंडीत आली महाराजच्या घाटात आणि जे गाणं चालू केलं बाबा तिनं बंदच ना करू माझ्या नवऱ्यानं मारलो शेजारी त्या बाई काही आहे काय तरी एक म्हातारी उठली आणि तिच्या तोंडावर हात फिरते माय काय गळा आहे असं म्हटलं की ते दुसरं कळवळ भड दिवाळीले दारू केला त्यानं बाई फटाका फोडला शेजाऱ्याचा कापूस जळला आणि लोकांना गाढवासारखा मारला शेजारी साधूचे शब्द तुकोबाराय म्हणतात तेव्हा दुसऱ्याचं नाव घेणार नाही दुसऱ्याला मागणार नाही आणि दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही शेजारी हे जरी दैवते कोणती पूजे भूते घेते आपल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं लक्ष देव आणि दैवते यात फरक नावापुरता घेते नावासहित येते तो देव मुठभर पोहेच्या बदले सोन्याचं गाव दे देवा लेकरू होऊ दे बकर कापी या लोकांच्या नांदी लागू कोणाची अंगात देव यायला लागला मला माहित नाही बरं इकडचं पण आमच्याकडचं सांगते जे बाई नवऱ्याशी भांडण करते नवऱ्याने मारते तिच्या अंगात देव एवढे पांढरे फटक आमचे महाराज मंडळी यायच्या अंगात का तुमच्या अंगात येते काऊन नाहीये आम्ही का देवाचे वैरी आहो का देव अंगात येणं सोपं आहे काय तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुख तुमच्यात रामच आहे माणसाचाच देव आहे ना विठ्ठल जडीच तरी बसला नाटक करू नये मी लोकांचे ज्ञान शिकवून आमच्याच घरी अंधार झाला माई बायकोच जात जाय मी केलं बंद तिला सांगून नाही मी देवीजवळ गेलो डायरेक्ट देवी येते घुमेत तिथे गेलो नसा नंबरात लागलो मग आमच्या गावचे लोक मला मानतात मला म्हणत महाराज व्हा पुढे मी गेलो त्या देवीकडे ते देवी मला म्हणत बोल भक्ता मी म्हटलं अंबाबाई कानात बोलायचं आहे कानात हे देवी म्हणे हे नाही जमता हा हिंदीवर आले मला हिंदी येत नाही मी म्हणून पाहून नाही जमता मग ते मी नर्मदा मातेची प्रदक्षिणा केली साहेब 17 वर्षाचा होता मैयाजीच्या परिक्रमेने गेलो
मग 5 घरं भिक्षा मागून खावं. मग काही बाया पोळी भाजी देत, काही आटा पीठ देत. मग काय करावं? मग त्या आट्याचे रोड जे करतात आमच्याकडे, तुमच्याकडे आहेत का? नाही, इकडे नसते. रोड जे गवरे म्हणजे शेणाच्या गवरे राखीत करतात. डाळ वाटी. मग मी ठरवलं ते करेल. मग त्यात ओवा टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात? ओवा ना. ओव्याला काय म्हणतात तिकडे? ओवा. जमकी म्हणजे ओव्याचं नाव दुसरं आहे. मी दुकानात गेलो, दुकानदाराला म्हणा हमको ओवा दो. तो दुकानदार म्हणजे ओवा क्या होता है? मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता. भाई हिंदी अशी ती देवी हिंदी पुढे ये नाही जमता. मग त्या देवीचा मालक नवरा तो तिथं बसलेला. मग मी त्याने म्हटलं गड्या किंवा बायकोले सांग समजून माझा आई. मग त्यानं लगेच बिडी पेटवली त्या विस्तवावर आणि त्या देवीशी बोलली. आई आईच म्हणा लागते साहेब. जर देव आला ना आई म्हणायला लागते. आई ती आई काय म्हणे? बोल बालका. बोल बालका. मग तो काय म्हणे? हे लेकरू अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान म्हणजे बघा तो मिळेल. हे लेकरू अज्ञान आहे, ऐका त्याच. मग ती देवी मला म्हणे बोल भक्ता. सांगायची शरम लागते, पण मी त्या देवीच्या कानात बोललो महाराज. मी त्या देवीने म्हटलं पहिले लग्न होऊन नाही ना. लग्नाची फार आमच्याकडे बिकट परिस्थिती आहे. आमच्या गावात 45 मुलं आहेत की ज्याचं आश्रम टाका लागतात. आश्रम कठीण काळ आला, कठीण. एका पोरानं बाबा 33 वर्षाच्या पोरानं 43 वर्षाची बायको केली. त्याने लेकरं सोबत भेटले. काळ कठीण आला, लग्न होऊन नाही राहत. मग मी असं त्या देवीशी बोललो डायरेक्ट. म्हटलं अंबाबाई माझं लग्न झालं, देवानं केलं, टिकू दे. आणि तुला जर हे पुजारी भक्ती म्हणून लागत असेल आराधी तर हे तू घे, तुला घे आणि मला दुसरी आणून घे. मी देवीशी बोललो बाबा. त्या दिवस पासून त्या देवीला आमच्या घरची देवी जर दिसली की ती देवी करते इसको भगा. नांदी लागू आमच्या साधूचे याच्यावर लय उत्तर आहे, फक्त वेळ कमी आहे. हरीश कोई नाही बडा दिवाने भक्त प्रल्हाद हरिशे लपटा हा मने कडकडा दिवाने तू गफलत में पडा. आमचे साधू म्हणतात एक धरीला चित्ते आहे रखमाईचा पंढरीचा विठुराया सोडून दुसऱ्याने देव मानणार नाही, दुसऱ्याला मागणार नाही, दुसऱ्याचं नाव घेणार नाही आणि त्याला सोडून दुसऱ्या कुणाला चित्तात ठेवणार नाही. पण देव म्हणतात तुकोबा मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? कोण्या पार्टीचा माणूस, कोण्या पक्षाचा माणूस, कोण्या पक्षात जाईल कधी सांगता येत नाही. तुकोबारा म्हणतात देवा आम्ही या लोकांसारखे नाही, आम्ही तुला वचन देतो दुसरे.
तुकोबारा म्हणतात, देवा तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर या जिभीचे, या रांडीचे 100 तुकडे होऊ हे जीभ गळून पडेल. तुकोबारांनी वचन दिले. आता आपण आहोत आपल्या मनात एक संशय येईल, एका विठोबाले देव म्हणा आणि बाकीचे देव सोडाव काय? जेजुरीच्या खंडेरायाला, तुळजापूरच्या अंबाबाईला, माहूरगडावरच्या आईला, वणीच्या सप्तशृंगी मातेला, कोल्हापुराच्या लक्ष्मी मातेला सोडून द्याव काय? हा प्रश्न आहे. मी याच्यावर 2 मिनिट दृष्टांत देतो, लक्ष देऊन ऐका. पतिव्रताबाई, पतिव्रता कोणाला म्हणतात बाई? हो, जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही. पतिव्रतेचे लक्षण सांगतो 2 मिनिटात ऐका. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो योग्य धनो पिवा पती स्त्रीभिर्नहातव्य पतिव्रता. कोणा पतिव्रता ऐका. दुःशीलो, ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ती बाई पतिव्रता आहे. दुर्भगो, भाग्यहीन मालक आहे, लक्ष्मी नांदत नाही, धनो पिवा, लोकांची मजुरी करते, कष्ट करते, पण आई वडिलाच्या पतीच्या नावाला काळ लागू देत नाही ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात पती पागल झाले तरीही त्याला टाकून देत नाही ते बाई पतिव्रता. वृद्ध, पती म्हातारे नाही, 2 मुलं आहेत, एक नोकरीवर, एक शेतकरी. मग नोकरीवाला खेड्या गावात राहत नाही, सांगलीत राहते, शेतकरी गावात. मग म्हातारपणात काही मुलं मूर्ख आहेत. या तुम्ही सांगतो कीर्तनातून, आई वडिलाची वाटणी कर, एकीकडे आई एकीकडे वडील करतात ना. लहान्यामध्ये जो नोकरीवाला आहे तो कोणाला नेते? शहरात नोकरीवाला कोणाला वागवतो? का? कारण त्यांच्यावर जास्त प्रेम आहे ना. जुना भांडी. हा, तुमच्यावर जर असा प्रसंग आला ना बहिणी, हो आई चल, लगेच चाललं जाय. कारण ज्या पतीने आपल्याला सांभाळलं आयुष्यभर त्याचे हाल करणं आपलं कर्तव्य आहे. हो, जे बाई म्हातारपणात पतीला सोडून राहते तिच्यासारखी मूर्ख स्त्री. ज्या मालकाने आयुष्यभर सांभाळलं त्या पतीला म्हातारपणात तुमची गरज आहे हिमतीची. बाई हे माणसाची शक्ती आहे आणि ती शक्ती सोडून गेला की तो माणूस शक्तीहीन होतो. आलं तुमच्या लक्षात? जर मुलाने म्हटलं आई तू माझ्यात चाल शहरात, त्याने उत्तर द्यायचं बाळा दोघांना सांभाळ, सोबत येतो तुझे लेकरं सांभाळ. नाही, एकटी चाल, त्याला सांगा ग्रामपंचायतच्या जागेत गावामध्ये 5 घरं भिक्षा मागून खाऊ पण पती पत्नी एकाच ठिकाणी राहू, असं जे बाई म्हणेल ते आहे पतिव्रता. पण एका विठोबाला मानावून बाकीचे देव सोडावता याच्यासाठी सांगून राहिलोय. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीस बाई ड्युटीवर जायला निघाले, ते बाई दारात आले, त्या बाईनं टाटा इकडे काय म्हणता बाय बाय. शेजारची एका म्हातारीनं पाहिलं, पहा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते. पोलीस ड्युटीवरून घरी आले, कीर्तनाची आवड आले. तुम्ही बाहेर गाऊन, बरेच लोक बाहेर गाऊन आले ना, साहेबांवर प्रेम आहे, काही काहीच्या रक्तात परमार्थ आहे म्हणून आले. ज्याच्या आईचं दूध शुद्ध असते, बापाचं रक्त पवित्र असते, त्याला परमार्थ करा वाटत असते. अजून नतू खैरेने हे आवडत नसते. लक्ष देऊ आहे का? मग तोच पोलीस कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला कीर्तनाने निघाला. त्या बाईनं टाळता केला. शेजारची बाई म्हणजे पहा कशी बाई आहे, याच बाईनं पोलीसला टाटा केला आणि ह्याच बाईनं महाराजांना टाटा. कशी काय पतिव्रता? महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेले, मग झोपायचा ड्रेस बरमोडा घातला, झोपला, सकाळी उठला, फिरायला गेला. फिरायला जातात ना लोक, कोणते लोक जातात? अगरबत्ती शाप, चक्री गंगा फोड चक्री. तो निघला फिरायला आणि त्या बाईने केला टाटा. शेजारची बाई म्हणजे पहा कशी बाई आहे, बरमोड्या वाल्याला टाटा. दृष्टांत संपला. मी किती लागू शकतो, वेळ कमी आहे, लक्ष देऊन ऐका.
त्या बाईनं जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला केला? बोला बोला. पतीला केला. धोत्राला केला की पतीला केला? पतीला. बरमोड्याला केला की पतीला? कपडे कितीही रंगाचे घातले, तिचा कोण आहे? बोला. पती आहे. तसं आपण हिंदू, आपला पती, आपला नवरा, आपला परमेश्वर एकच आहे, त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या पांडुरंगाने कपडे बदलले. तो तुळजापुरात आहे, तो कोल्हापुरात आहे, तो माहुरगडात आहे, तो वणीच्या गडावर आहे, तो जेजुरी खंडेरायाच्या रूपात आहे. राई रखुमाबाई बानू माळसा झाल्या, तोच आहे. तो शिर्डीमध्ये साईनाथ झाला, तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या रूपात आला, तोच विठोबा आमच्या गावला सद्गुरू गजाननाच्या रूपात आला. देव हजार नाही, देव एक आहे, तोच विठोबा तुमच्या घराघरात आहे. त्याचं एक रूप आहे आई, दुसरं रूप आहे बाप. एकच देव आहे, पण वेगवेगळ्या रूपानं नटलेला आहे. तुम्हाला वाटेल त्या रूपाने शरण जा. अंबाबाईवर प्रेम आहे, तिच्या नावाचं कपाळाने कुंकू लावा. पंढरीनाथावर प्रेम आहे, त्याच्या नावाचं कपाळाने काळं लावा. जेजुरीच्या खंडेरायावर प्रेम आहे, त्याच्या नावाचा भंडार लावा. फक्त जाण ठेवा, आपण हिंदू आहो, कपाळ पांढरं ठेवू नका. लेकराला संस्कार टाका बहिणी हो. लेकरू मंदिरात पाठवा, उठलं आंघोळ झाली की त्याच्या कपाळाला गंध लावा. हिंदू आहो आपण. वाटेल त्या देवाचं नामस्मरण करा, पण करा. आम्हाला लहानपणापासून भजनाचा छंद. मी राष्ट्रसंत तुकडोजी बाबाची भजनात जाऊ. आमच्या गावात होती सगळे भजन म्हणणार, सुहागती करण्याची 5-7 भजने घेतली. जेजुरीच्या खंडेरायाचं जागरण तुमच्याकडे असते का? मला रे माझ्या तेही भजन केलं. अंबाबाईचं गोंधळ. अंबाला माझ्या मरवट मरवानावरी झाली राती, कुंकवाची वाटी भोळ्या भगताच्या हाती. तू सावली अंबाबाई ग बाई, कोण्या राजाला पावली अंबाबाई. अंबाबाईची वाटी ग बाबाजी ग, माझ्या भोगाची राजी ग. आनंद आहे भजनात. भजन कोणतरी असो, देव हजार नाही, देव एक आहे. तुम्हाला वाटेल त्या रूपाने शरण जा, पण बापू हो कपाळाला गंध लावा. पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबा आहे. देवबुद्धी करा, जगात आपल्याला कुठली कमी राहणार नाही. विठ्ठल कीर्तन आहे श्राद्धाचे. 2 चरण झाले, 2 राहिले, एवढे होत नाहीत आता. कारण यात मरणाचंही बोललं गेलं पाहिजे. श्राद्धाविषयी आपल्या हिंदू धर्मात आहे, वारकऱ्याच्या धर्मसिंधू नावाच्या ग्रंथात सगळ्या गोष्टी लिहिल्या. आपण कधी मरू हे सुद्धा लिहिले. तुम्हाला माहित आहे का कधी मरता तुम्ही? माहित नाही? मला माहित आहे. खरं आहे, खोटं नाही बोलत. सांगू, ज्ञानोबारांनी अभंग लिहिला, नाथांनी भाकीत लिहिलं. धर्मसिंधू तुम्ही लक्षात घ्या. पावसाळ्यामध्ये धनुष्य निघते, तुमच्याकडे निघते काय? निघते. तो धनुष्य सगळ्यांनी पहा, नमस्कार करा. पाहाला सगळेने दिसला आणि एखाद्यानं म्हटलं मला दिसत नाही, तर ती व्यक्ती 9 महिन्याच्या वर वाचत नाही. पद्मासन मांडा. हे 2 बोट असे कानाले लावा आणि हे 2 बोट डोळ्यावर ठेवा. चष्म्यावर चालत नाही. एका जणाने चष्म्यावर ठेवलं, डोळ्यावर म्हटलं नाही, लक्ष द्यावं. उघडा डोळे. तुमच्या डोळ्यात बरोबर चालण्या येतात ना साहेब. त्या जर आल्या नाही तर तुम्ही 7 महिन्यात मरता. हे 2 बोट असे कानात घाला.
तू नको घालू भाऊ, लहान आहे. म्हातारे लोक घालत नाही, त्याने घालायला पाहिजे ते. असा कुन आता स्वर कसा लावलाय बुवानं, असा तुमच्या कानात देवानं स्वर दिलाय. कुन आवाज येते मोठं घालते. तो जर बंद पडला तर तुम्ही 5 महिन्यात मरता. गाळ बैलाचा रस्ता असते, त्या रस्त्याने काय म्हणतात काका? काय म्हणतात? कोणता रस्ता म्हणतात? गाडी रस्ता. आमच्याकडे गाड रस्ता म्हणतात. गाळ वाट, बरोबर आहे ना? गाडी वाट. त्या वाटीनं बिना चपलीचे चाला. मग फकुट्यामध्ये असे पाय गेल्यावर आपलं पाऊल उमटते. चिखलात पाय गेल्यावर पाऊल उमटते. पण ज्या दिवशी तुमचा अर्धा पाय उमटला, हे बोट उमटली आणि पायाची टाच जर तुमची फकुट्यात दिसली नाही तर तुम्ही 3 महिन्यात त्याच्या पुढे सांगू? वाजले का 10:30? सांगू ना? काही हो म्हणतात, काही नाही. आंघोळीले बस, पाण्याचा घडा घ्या. हे शेंडीची जागा, याला अधिपती म्हणतात आणि याला ब्रह्मरंध्र म्हणतात. मग पाणी इथं सोडल्यावर आपल्याला घाम आला तर कुठे येते? नाकाला. पाणी सोडल्यावर कुठं आलं पाहिजे? इथून असं. पण ज्या दिवशी आंघोळ करताना इकडं पाणी गेलं आणि हे जागा जर कोरडी राहिली तर तुम्ही महिन्यात मरता. त्याच्या पुढे सांगू? हा डावा हात आई, लक्षात घे. माय होती काही आई? हा डाव्या डोळ्यावर ठेवा, डाव्या. आणि उजव्या डोळ्यानं नाकाकडे पाहावा. काय दिसते? पुरं नाही दिसत, शेतात दिसत. तो जर दिसला नाही तर मुलांना सांगा मोबाईल मध्ये बॅलन्स टाकावा आणि अभंग म्हणा. आम्ही जातो आमच्या गावाचा, नासागरीच्या आग्रह दिशे नाही, त्याची दिनी बोला राम. मरण सांगितलं. आपला पंथ मोठा आहे, आपला धर्म श्रेष्ठ. माणूस मेल्यावर कसं न्यावं हे शिक. तुमच्याकडे कशात नेतात माणूस? गाळ बैला है ना? नाही फरक आहे, भागा. कशात नेतात माणूस? त्याने काय म्हणतात? गिरडी. कशाची असते ती? स्टीलची नाही. पहिली कशाची होती? बांबू. स्टीलची चालत नाही. हा, मालकरी माणूस स्टीलच्या गिरडीवर नेऊ नये, बांबूची असते. आपल्याकडे सोन्याची बांबूची. किती आणतात बांबू? 2 आणतात. असे लांब असते, मापात तोडतात 6 फूट, 6.25 फूट आणि पुढचे करतात तुकडे. त्याच्या कामती काढतात. कोण बांधते तुमच्या गावात? तुम्ही बांधता का? किती कामती करता बाबा? मी येऊ का खाली? कोणी 7 करते, कोणी 9 करते. 3 तर मडकेलेच पाहिजे. मडकं असते की नाही तुमच्याकडे? गिरडीने कामती 9 करायच्या बाबा. 9 करायचे, जवळ जवळ घ्यायचे. 2 येऊ बांबू, कामता 9. कशा ठेवतात? एक अशी, दुसरी, बरोबर. असंच आहे, कुठेही जा. 9 2 11. त्या 9 कामतीले गाठ नसते. गाठीने पाडत गेलो अशी आडी मारतात. आडी, बरोबर. हे आडी घेतली की अशी नाही घेत, पुढच्या कामतीवर नाही. इकडच्या ना आडी इकडे द्या. इकडचा माणूस, बरोबर आहे, कुठेही हिना महाराष्ट्रात अशीच पद्धत आहे. मग त्या किरडीवर असे चिन्ह उमटतात आणि हे कुठेही नसते. हे डीपीवर असते. खतरा धोका. 2 येऊ कामता 9, 9 2 11. आणि 9 कामतीने दोन्ही बाजूने आल्या. 9 9 18. 18 न 11 18 आणि 11 29. 3 कामता मडक्याला. त्याला एका बाजूने असं करतात, एका बाजूनं 29 आणि 3 उचलेला. किती झाले? 1 3 5. मेळा 25चा
36 तत्वाचा मूळ हिंदू माणूस मेल्यावर असं मेलं पाहिजे ते लिहिलं. बरं ते द्या सोड, टाइम झाला नाही ना. काय फेकतात तुमच्याकडे? काय फेकतात? फक्त गुलाल, दुसरं काहीच नाही. लय काय काय फेकतात, खोटीच बोलतात तुम्ही लोक. कोणकोणी फेकतात काही अजून काय भेटतात? फक्त गुलाब, पैसे, फुलं, 1 रुपया कपाळाला लावतात. लाह्या फेकण्याची पद्धत होती. लाह्या बीज फोडूनही केली लाई. आम्हा जन्म मरण नाही. लाई का फेकतात? ते मुक्तीचं प्रतीक आहे म्हणून. गुलाल फेकतात, त्याला मान देतात. जीवनभर तुम्ही मी सगळे लोक 3 गोष्टीसाठी तळमळ करतो: अन्न, धन आणि मान. मग गेलेल्या माणसाला अन्न देतात. तुमच्याकडचं माहित नाही कोण देतात का? बांधून देतात नाही. काय बांधतात? तांदूळ. कुठपर्यंत नेतात? तिथं गेलं की सोडल्यावर काय करतात? सांगा सांगा, लाजू नका. मागचे पुढे पुढचे मागे होतात. आणि स्वतःचा मुलगा किंवा भावकीतला माणूस त्या तांदूळाला लाटीनं म्हणजे ठोकरीनं उडवतात. का उडवतात माहिती आहे? त्याच्यासाठी मला आनंद साहेबांनी सांगा म्हणत. ज्या व्यक्तीने आपल्यासाठी कमवून ठेवलं, आपल्यावर प्रेम केलं, ते मायेत गुंतते. म्हणून स्वतःचा मुलगा ज्या दिवशी आपले आई वडील जातात त्या दिवशी पायानं अन्न देते. बाबा तुमचं संपलं, निघा. तो मायेत गुंतते, अन्न देणं, सोनं चांदी हे देतात, धनही देतात. गेलेल्या माणसाला सोनं देतात, तुमच्याकडे देतात देतात. माहित नाही तुम्हाला? हे काय पागल आहे काय? सोनं देतात बहिणी हो, असं मनी घालतात तोंडात. एक आणखी एक गोप, आणखी गोप तुम्ही घेऊ देसाल? रडता रडता काढतील कसा टुकू टुकू पाय झोपली राहते. सोनं देतात, सोनं. चांदी चांदी नाही देत, द्यायला पाहिजे. ज्या बाईचा मालक गेला त्या बाईच्या उजव्या पायातलं जोडवं काढतात. तुमच्याकडे नसतील काढत. ज्या बाईचा मालक गेला तिला जोडव्याचं काम आहे काय? काम आहे. मग तिचं जोडवं मालकासोबत. सोनं चांदी. तिसरी गोष्ट पैसा. हे धन आहे ना, पैसा. मग त्याने पैसा देतात. कोणाने पैसा देऊ नये. काय का ज्यांनी परमार्थ केला, पंढरीची वारी केली, लोकांच्या विषयी आदराचा भाव, कोणाच्या कामात पडले, परमार्थ, अन्नदान केला, कपाळाला गंध लावला, या व्यक्तीला रुपया लावू नये. ज्यानं कधीच देवधर्म केला नाही त्याच्या कपाळाला रुपया लावला. सोनं चांदी पैसा. चौथं धन आहे संतती. हे धन आहे. चांगले लेकरं पोटी येणं हे धन आहे. मग 2 मुलं असले की एक आई वडिला आई सोबत टाकतात, एक वडिला सोबत करणार नाही. काय देते मुलगा तुम्हाला गेल्यावर? बोला बोला बोला. ज्याचे आई वडील गेले, हा अग्नी देते, पाणी देते, अधिक काय देते? नाही देत. काय देतात? जोरानं सांगा. दाढी दूध म्हणजे आमच्याकडे केस म्हणतात. केस ना. हा म्हणजे किती कमावून ठेवलं तर शेवटच्या दिवशी काय भेटणार आहे बाबा? हे सगळं आपल्या लिहिलेलं आहे बाबा, ऐका. म्हणून पंढरीनाथाचं भजन करा. पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा आणि त्याचं भजन नामस्मरण करा. विठोबा
होऊन हे रान करून पुढे तुकोबाराय कर्म विचार रहित जीवात पटवून गेलं. गावातून काही मागायचं असलं तर गोड गोड. तुकोबाराय म्हणतात, देव म्हणतात तुमच्या मनात काय आहे ते सांगा. तुकोबारायांनी सांगितलं शेवटच्या चरणात. उपदेश आहे. तुका म्हणे कर, कर म्हणजे हात, कटी म्हणजे कंबर. ज्याचे कमरीवर हात आहे त्याच्या पायी पडून राहा. त्या अनंताच्या विठ्ठलाच्या पायी लीन व्हा. अहंकार पण या गोष्टीचा करू नका.
आज आम्ही साहेबांकडे आलो, बसलो. तिच्या मित्रपरिवाराकडून त्यांची ख्याती आम्ही ऐकलेली होती. पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी त्यांनी कंपनीच्या माध्यमातून जोडलेली आहे. महाराजांनी परिचय दिला. आमच्या मनामध्ये बाबा खूप मोठी व्यक्ती आहे, आपल्याजवळ येतील, एखादा मिनिट 2 मिनिट बोलतील, लगेच निघून जातील असं. आम्ही आलो तेव्हापासून आम्हाला प्रेम दिलं. बसले, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, प्रेमाच्या दोरीनं साधू संतांनी देव बांधला. तसा आदरणीय आमचे साहेबांनी प्रेमाच्या दोरीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी जोडली आणि त्यांच्याशी व्यवहार त्यांचा कमी अधिक नाही, एखाद्या भावासारखा. इतके गोड, अशीच नम्रता प्रत्येकाच्या अंगात असली पाहिजे. नम्र झाला होता तेथे कोंडिले अनंत, महापुरे झाले जाती तेथे लवाळे राहतात. फार नम्र जीवन जगलं आपलं. या चरणातून हाच उपदेश. तुका म्हणे कर कटी तयाचा विसर, ज्याचे कर कटेवर आहे त्याच्या चरणाशी विसर पडू द्या. लीन व्हा, त्याचं भजन करा, पडून राहा. नाही तर पाहत नाही. आता आमची इथली गोष्ट, एका जणानं शेत पेरलं, पाऊस पडला. आम्ही जरा गोड बोले. मी म्हटलं काका काय भाग्यवान, पेरणी झाली, पाऊस आला. मग त्याला म्हणावं देवाची कृपा, साधूची उपकार. तो म्हणे महाराज हे काय टाळ ठोकणार, शात्यावर गोटा ठेवून पेरलं म्हणे. आमचा अपमान केला, पण देवानं जिरवली त्याची. जे पाऊस चालू झाला, पाऊस 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 पाऊस. उडदारे कोंब, मुगारे कोंब, कापसात कोंब, कापूस आहे आमच्याकडे, सोयाबीन मध्ये कोंब. मग घेतलं त्याने, राम 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 राम. बरं आहे काय महाराज, तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले शात्यात गोटा ठेवून पेरलं. म्हटलं आता बाबीचं फळ ठेव. अहंकार कोणा गोष्टीचा करू नका, फार प्रेमानं जगा. लेकरावर संस्कार टाका. गावात परमार्थ घडला पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे, काकडा निघला पाहिजे, कपाळाला गंध, त्यांच्या गळ्यात माळ टाका. आई वडील हे लेकराच्या जीवनातले कुंभार असतात. कुंभाराला वाटलं तसा आकार देता येते. संतती हे खरी संपत्ती आहे. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल, थोर थोर पर्वत दादा उडून जातील. पृथ्वीवरती दादा एक विकृत होईल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. पती सोडून घरोघरी फिरतील नारी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. लेकरावर संस्कार टाका. झुंजाट वारा सुटला कलियुगाचा. वाऱ्यानं पर्वत उडून चालले. नाही समजलं? हा, आपल्या एका संस्थान होतं, खूप मोठं संस्थान. बरोबर कर्मचाऱ्याच्या मुली मुस्लिमाच्या पोरायला पडून गेल्या. म्हणून सांगतो तुम्हाला विषय. मोठ्या दिग्गज संस्थांमध्ये कलर देणारे पोरी पडून गेल्या. काय चाललं? म्हणून मुलीवर म्हणजे फार संस्काराची गरज आहे. आई वडिलांना मुलीचे पाय धरा की बाई आमचं नाक जाईल असं वागू नको, आम्ही तुझे पाय धरतो. 21 वर्ष मुलगी सांभाळणं जहरासारखी सांभाळायला लागते. म्हणून लेकरावर संस्कार, मुलंही संस्कारी बनले पाहिजे. आणि याच्यासाठी एकच आहे, घरात परमार्थ असला पाहिजे. हरिपाठ घ्या, टिळा लावणं शिकवा, कोणीतरी तुळशीची माळ घाला आणि संस्कार टाका. हे सेवा बाबांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तेव्हा सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो. बोलिले लेकरे वेडी वाकुडी बुद्धरी, करा क्षमा अपराध. महाराजा तुम्ही सिद्ध. एवढ्या लांबून आणि सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आलो. तुम्ही मायबापांनी आम्हाला प्रेम दिलं, फार आनंद वाटला. हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. हो, संत मोठत नाही कोणी. मी संतांच्या नामाचा जयघोष करतो. 1 मिनिट रामकृष्ण हरीचा गजर करू. ते पुण्य सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा, बाबांना अर्पण करू. कोणीच उठू नये अशी आग्रहाची विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली
तुकारामणी ज्ञानेश्वरा राजा माया विकिंकरा ज्ञानदेव तुकाराम देव पंढरीनाथ भगवान की जय.